टाक मी ज्यावेळेस बघितलं फक्त एवढं अंतर होत तिथे जाऊ आणि एवढंच खरं पण दिसलं का थांबा सगळंच वाटलं मग ते निघणार ते बिळायचं चला ना फोटो दाखव ना सगळं काय नाही जाणार नाही दामण नाही ना अजून हां हो लाकडा खाली ठेवाल सको थांबा 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 येतो तिथं धरा 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 थांब 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 इथं धरा शेपूट धरा अगं शिकू तिकडे तिकडे गेला हां थांबा थांबा हो येऊन घ्या लागलं पेट्रोल लागत थांबा 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 होईल सगळे ना दादा ते वरचं काढा आता हां एवढून माग शेवट इकडे घेते हां हे इकडे घेता ते झाड तोडा असायची हातात पायाने वाकवा खाली ते तीन ते भिंतीला होल असलं तर होल मध्ये जाऊ शकतो खाल्ले जाम होते इकडे निवडता आता दाता इकडे घ्या ना आपलं धरता येणं पण त्यांना बाजूला हां आहे माझं ते मागव दादा मागव हे बघ आता हे वडायचं इकडे नाही घालायचं बरं का दोन हे वडायचं ते दोन मला तीन ते वडायचं हां तेवढंच वडायचं फक्त तेवढंच वडायचं फक्त होल आहे तिथं जेवढं ठीक आहे हळू वडायचं हळू तिथे बाजू वडायचं इथे आलो आपण राजेंद्र वागचौरे राजेंद्र वागचौरे यांच्या वस्तीवरती आलो आपण इथे आणि गुरुवाडीमध्ये कारखान्याजवळ हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहतेघराजवळ सरपण आहे आणि सरपणाखाली एक साप गेला आहे आणि इथं आल्यानंतर काय त्याचे सरपण काढताना एक मोठा साप आपल्याला दिसला होता आणि इथे तुम्हाला समोर दिसतंय की एकदम मोठ्या आकाराचं नाग या ठिकाणी सरपणात आहे आणि त्यांनी भरपूर खाल्लेलं आहे ते शिकार घेतलेली आहे आणि शिकार घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो
शांतपणे बसलेलं पण होता. तर याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात. समोर तुम्हाला दिसतंय ते विषयवरले साप हे शक्यतो त्यांची जागा सोडत नाहीत आणि खाल्लेले तर त्याचा नाग असल्यावर तो आपल्यावरती आक्रमण पण करू शकतो. त्याचा रंग जर पाहिला तर अगदी सरपणासारखा आहे आणि म्हणून लवकर ते आपल्या लक्षामध्ये येत नाही. त्याचा खाण्याकरता भाग तुम्हाला दिसतोय. रंग एकदम तपकिरी आणि काही सापांच्या मागच्या बाजूला मात्र स्पेक्टिकल मार्क नसतो, ते फक्त ब्लॅक स्पॉट्स असतात. तर याचे पण मागे 10चा आकडा नाही आहे, म्हणजे स्पेक्टिकल मार्क नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त ते काळे डाग दिसत आहेत आणि त्याच्यासमोर गेलं तर नागाचं वैशिष्ट्य आहे की पटकन फणा काढतात. आणि असं जर फणा काढला तर ते आपल्याला सावध करत असतात की इथे त्यांचं साम्राज्य आहे. हा विषारीवाटला साप असल्यामुळे याच्यापासून आपल्याला थोडंसं सावध राहावं लागेल. याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात. आणि कोणताही साप हा ऊन जर जास्त लागलं किंवा उष्णता त्याला जर सहन नाही झाली तर अशा गारव्याच्या ठिकाणी येतात. आणि म्हणून घराच्या आसपास जर सरपण असेल किंवा अशी जर अडचण असेल तर ते आपण थोडी बाजूला केली पाहिजे, कारण असे सरपणाऱ्या प्राण्यांना काही समजत नाही कुठं बसायचं. गारव्यासाठी त्या ठिकाणी ते येत असतात. तर समोर तुम्हाला दिसते की त्याच्यासमोर जर हालचाल झाली तर ते आपल्यावरती फणा काढून सुरुवातीला सावध करतात आणि आपण जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते त्या ठिकाणी आपल्यावरती आक्रमण पण करू शकतात. मी कोण आणतो ते? मी आणतो बरोबर तिकडून तुझं. तिथे पुढे घेतले का मग ते? खाल्लेलं परत खाल्लं बाहेर. सापान असं हाताळलं ना ते बाहेर टाकून देतात. तुला बोलावलं येईल मोठी नाही बाप. बरं लागल ना. आजी इकडे नाही. इथे आपल्याला आता नाईला सोबर नाही वापरावं लागते, कारण किट नाही इथे. आणि किट नसल्यामुळे आपण त्याला बॉटलिंग करू या ठिकाणी. आणि बॉटलिंग केल्यानंतर त्याला आपण सुरक्षित त्याच्या नैसर्गिक आवाजात सोडून देऊ. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा, व्हिडिओ घेण्याचा, फोटो घेण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्या मानाने बरणी बारीकच झाली. बरणी बारीकच झाली. माझे नाव मंगेश रामदास शिंदे. या आज अमृतवाणी कॉलेजच्या पाठीमागे, ITI कॉलेजच्या पाठीमागे आमचे आजोबा श्री राजेंद्र घमाजी वागचौरे हे राहतात. या ठिकाणी आज एक
सर्प म्हणजे नाग, तो ज्यावेळेस मी काटे तिथं लाकडं पडेल होते, ते लाकडं उचलण्यासाठी गेलो, तिथे एक नाग दिसला मला. त्याच वेळेस लगेच मी आपले आमच्या गुलेवाडी येथील मित्र सचिन गिरी सर यांना मी लगेच फोन केला व ते आज या ठिकाणी आलेत आणि त्यांनी तो नाग पकडला आहे. राजेंद्र वागचौरे गुलेवाडी यांच्या राहत्या सरपणामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.